काय सांगाल आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं रक्तदान शिबिर कोरोली प्रभागात भरते? आज संभाजीनगर, कोडोली, समर्थनगर, देगाव या सर्व गावचे कार्यकर्ते, आमचे जानाई मळाई शिक्षण संस्थेचे अतुल दादा माने आणि संजीव दादा माने, तसेच आमचे संदीप भाऊ शिंदे आणि महेशदादांवर प्रेम करणारे महेशदादांचे सर्व कार्यकर्ते, महेशदादा युवा मंचाचे सर्व कार्यकर्ते यांच्या वतीनं अति भव्य रक्तदान शिबिर आत्ता चालू आहे। समोर दिसत आहेत तेवढेच रक्तदाते नाही आहेत, तर असाच या बाजूचा एक मजला आहे, पलीकडच्या बाजूच्या मजल्यावर 100 बेड आहेत ना दादा, 100 बेडवर फुल आहे आणि रक्तदान चालू आहे। तर याच्यातून एक नवा, रक्तदान हे जीवनदान आहे, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। मी वैद्यकीय व्यवसायात काम करते आणि हे करत असताना मला लक्षात येतं की ज्या वेळी लोकांना रक्ताची गरज आहे, ॲप्रोप्रिएट त्याच गटाचं जेव्हा पाहिजे त्यावेळी ते रक्त बऱ्याच वेळा मिळवताना सिरियस पेशंटला खूप प्रॉब्लेम्स येतात। त्यापेक्षाही मोठा प्रॉब्लेम मी कोरोनात अनुभवला आहे की जेव्हा प्लाझ्मा मिळायचा किंवा जेव्हा काही ब्लड पाहिजे, म्हणजे ॲक्सेप्टर होते, त्यांना ते ब्लड मिळायचं नाही। तर आता बऱ्याच आजारामध्ये जेव्हा हे पाहिजे असतं, बऱ्याच वेळा कॅन्सरसारख्या आजारामध्ये डिलिव्हरीनंतर पाहिजे असतं, तर प्रत्येक माणूस कॅपेबल नसते की ते विकत आणेल। तर त्या लोकांसाठी आम्ही आता जे काही आता रक्तदाते आहेत आपले, रक्तदान केलं आहे, त्यानंतर ठराविक कार्ड्स घेणार आहोत त्या संस्थेमार्फत आणि गोरगरीब लोकांना ती कार्ड्स देण्याचा आमचा मानस आहे। म्हणजे एखादा जर गरीब माणूस आत्ता त्याला रक्त पाहिजे आणि तो अफोर्ड करू शकत नाही, तर महेशदादा युवा मंचातर्फे आमच्या मानेदादांकडे ते कार्ड राहिले जातील किंवा जिथे जिथे ब्लड डोनेशनचे कॅम्प्स आहेत, ज्या संस्थेनं कॅम्प घेतलेत किंवा ज्या गावात कॅम्प्स घेतलेत त्या गाव प्रमुखाकडे ती कार्ड्स असतील आणि गोरगरिबांना फ्री ऑफ कॉस्ट रक्त प्लाझ्मा मिळून जाईल। दुसरी गोष्ट, हरित वसुंधरा यामार्फत आज गावोगाव झाडं लावण्याचा संकल्प केला, 20,000 झाडं लावण्याचा आमदार साहेबांचा संकल्प आहे। काय सांगाल आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मोठा भव्य असा रक्तदान शिबिर भरवण्यात आलं? रक्तदान हे जीवनदान आहे आणि दरवर्षी सन्माननीय आमदार महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त या ठिकाणी कोडोली परिसरामध्ये आमचे जानाई मळाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अतुलदादा माने या ठिकाणी, त्याचबरोबर या ठिकाणी संजीवजी माने यांच्या वतीनं हा भव्य दिव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला जातो। तसं बघायला गेलं तर सातारा, खटाव आणि कोरेगाव या मतदारसंघामध्ये, कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरं होत आहेत, अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले जात आहेत, अनेक ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम घेतले जात आहेत। पण या ठिकाणी या मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी रक्तदानाचे जे कार्यक्रम होतात त्या सर्वात मोठा हा ब्लड कॅम्प आहे असं म्हणायला काय हरकत नाही। आज दिवसभराचं आमच्या राजूदादांचं टार्गेट एवढंच आहे की 1200 ते 1500 या ठिकाणी रक्तदाते आपले रक्तदान करणार आहेत। या ठिकाणी आत्ताच रक्तदानाविषयी आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या अरुणाताई बोलल्या, अरुणाताईंनी सुद्धा या ठिकाणी रक्तदान करून एक चांगल्या पद्धतीनं या इथल्या मतदारसंघातल्या नागरिकांना त्यांच्या आजारासाठी असेल आणि विविध गोष्टींसाठी असेल, ज्या वेळेस गोरगरिबाला रक्ताची गरज पडती, ज्या ठिकाणी त्यांच्याकडे रक्त विकत घेण्याची ऐपत नसती, अशा रुग्णांना या ठिकाणी मोफत रक्त कशा पद्धतीने मिळेल अशा पद्धतीचं नियोजन सन्माननीय अरुणाताई बर्गे यांच्या माध्यमातून इथल्या ब्लड कॅम्पच्या संयोजकांना सूचना देऊन करण्यात आलेलं आहे। तसं बघायला गेलं तर सन्माननीय आमदार महेशदादा शिंदे यांनी या कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये 45 वर्षाचा दुष्काळ मिटवण्याचं काम केलेलं आहे। आज एवढी मोठी जनता त्यांच्यावर प्रेम करते, खऱ्या अर्थानं 1200 ते 1500 रक्तदात्यांनी रक्तदान करणे ही काय फार किरकोळ गोष्ट नाही। आम्ही ज्यावेळेस प्रयत्न करतो त्यावेळेस आम्हाला माहिती आहे रक्त म्हणजे कार्यकर्ते आम्ही 5000 जमवू शकतो, पण रक्तदाते आम्ही 500 सुद्धा जमवू शकत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। तसं बघायला गेलं तर फार महान कार्य आज या ठिकाणी या जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत आहे। इथल्या परिसरातील नागरिक असतील, सर्व रक्तदाते असतील, सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो। थांबतो, धन्यवाद। गल्ली भागातले रस्ते ते कॉन्क्रीट आमदार म्हणून या नावाने ओळखले जातात, तर ते कामाबद्दल काय सांगा?
आता तुम्ही सांगितलं कॉन्क्रीट आमदार, म्हणजे तसं बघायला गेलं की मी सुरुवातीला सांगितले 45 वर्षाचा दुष्काळ मिटवलेला, 45 वर्षापूर्वी जो काही भकास मतदारसंघ झाला होतो, इथं चांगल्या पद्धतीचा विकास करून एक विकासात्मक रूप या ठिकाणी या मतदारसंघाला प्राप्त केलेलं आहे। आज तसं बघायला गेलं तर पूर्वी ज्यावेळेस आम्ही जिल्हा परिषद सदस्य होतो त्यावेळेस 2 लाख 2.5 लाख 3 लाख असा निधीमध्ये आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते करायचो आणि या वर्षी केलेलं कॉन्क्रीट पुढच्या वर्षी पावसाळ्यात वाहून जायचं अशी परिस्थिती होती। पण आता तसं बघायला गेलं तर संपूर्ण मतदारसंघामध्ये 1-1 सव्वा फुटाचे रस्ते होत आहे, जे की रस्ते इथून पुढच्या 50 वर्ष 100 वर्ष त्यातला खडा सुद्धा हलणार नाही अशा पद्धतीचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चांगलं काम करून घेण्याचं स्किल सुद्धा त्यांच्याकडे आहे आणि सगळ्यात जास्तीचा निधी आणण्याचं स्किल सुद्धा महेशदादांकडे आहे आणि म्हणूनच त्यांना कॉन्क्रीट आमदार असं म्हटलं जातं।